आज आपण साबुदाणा न भिजवता मस्त खुसखुशीत असं उपवासाचं थालीपीठ फक्त 15 मिनिटांमध्ये तयार करणार आहोत. तेव्हा नीलम्स इझी रेसिपीजमध्ये सगळ्यांचं मनापासून स्वागत. चला तर मग पटकन आपण थालीपीठ बनवायला सुरुवात करूया. सगळ्यात आधी आपण थालीपीठासाठीची भाजणी तयार करून घेणार आहोत. त्यासाठी आपण 1 वाटी साबुदाणा घ्यायचा आहे आणि ह्या साबुदाण्याला पाण्याचा हात लावून घ्यायचा आहे. या पद्धतीने वाटीमध्ये किंवा ग्लासमध्ये पाणी घ्यायचं आणि हात पाण्यात बुडवून साबुदाण्याला पाणी लावून घ्यायचं. खूप जास्त पण इथे पाणी लावायचं नाही, अगदी थोडे ओलसर साबुदाणे झाले पाहिजे. आता कढईमध्ये हा साबुदाणा आपल्याला भाजून घ्यायचा आहे. 1 वाटी साबुदाणा भाजायला आपल्याला साधारण 2 ते 3 मिनिटांचा वेळ लागतो. साबुदाणा भाजून घेत असताना हलका लागायला लागला व हलकासा सोनेरी रंग आला की समजायचं साबुदाणा भाजून झालेला आहे. आता इथे हा साबुदाणा भाजून झालेला आहे, आपण हा काढून घेऊ. आता यानंतर आपण 1 वाटी भगर म्हणजेच वरईचे तांदूळ घ्यायचे आहेत आणि ही भगर सुद्धा आपल्याला 1 ते 2 मिनिटांसाठी भाजून घ्यायची आहे. भगर सुद्धा भाजून झालेली आहे, ही सुद्धा आपण काढून घेऊ. भगर व साबुदाणा गार झाल्यावरती मिक्सरच्या भांड्यात आपल्याला दळून घ्यायचं आहे. त्यातच आपण 1 चमच जिरं सुद्धा टाकायचं आहे आणि दळल्यानंतर हे असं बारीक पीठ आपल्याला तयार करून घ्यायचं आहे. आता ह्या दळलेल्या पिठामधून अर्धी वाटी पीठ घ्यायचं आहे. त्यात आपण पाव वाटी राजगिरा पीठ टाकायचं आहे. 1 बटाटा उकडून व 1 मिरचीचे बारीक तुकडे करून घ्यायचे आहेत. बटाटा यामध्ये आपण या पद्धतीने कुस्करून टाकायचा आहे. इथे आपण कच्चा बटाटा सुद्धा घातला तरी चालतो. कच्चा बटाटा यात किसून घालायचा. तसंच चवीनुसार मीठ व 1 चमच साखर टाकायची आहे. आणि आता हा बटाटा पिठामध्ये चांगला एकजीव करून घ्यायचा आहे. बटाटा चांगला मिक्स झाला की यात आपण थोडं थोडं पाणी मिसळत थालीपीठासाठी लागतं तसं आपल्याला पीठ भिजवून घ्यायचं आहे. हे पीठ भिजवून झालेलं आहे. आता यातच आपण 2 चमच शेंगदाण्याचा कूट घालायचा आहे. पुन्हा आपण हे एकत्र करून घेऊया. आणि आता हे पीठ थालीपीठासाठी तयार आहे. आता तवा गरम करून घ्यायचा. त्यावर थोडंसं तेल टाकायचं आणि पिठाचा एक छोटा गोळा घेऊन थालीपीठ थापायचं आहे. थालीपीठ थापताना थोडासा पाण्याचा हात लावून हे थापून घ्यायचं आहे. आता उलटण्याच्या मदतीने हे असं एकसारखं करून घ्यायचं. वरून थोडंसं तेल टाकायचं आणि झाकण ठेवून अर्ध्या मिनिटांसाठी हे वाफवून घ्यायचं आहे. अर्ध्या मिनिटानंतर एक बाजू शेकली गेलेली आहे. आता आपण झाकण न ठेवताच दुसरी बाजू शेकून घ्यायची आहे. आणि इथे आपलं थालीपीठ तयार आहे. आता आपण याच पद्धतीने दुसरं थालीपीठ सुद्धा तयार करून घेऊ. थालीपीठ लावताना पाण्याचा हात लावल्यामुळे हे पीठ आपल्या हाताला फारसं चिटकत नाही. दुसरं सुद्धा थालीपीठ आपलं तयार झालेलं आहे. हे सुद्धा आपण काढून घेऊ. मस्त खुसखुशीत उपवासाचं थालीपीठ आणि सोबतीला दही तयार आहे. ही थालीपीठाची रेसिपी
ट्राय करून बघा आणि आवडल्यास कमेंटमध्ये नक्की कळवा. तसंच व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. पुन्हा भेटूया एका नवीन रेसिपीसोबत. धन्यवाद.